कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभु मी कोणाचा प्रभु मी कोणाचा माझा नच इतरांचा कोणाचा प्रभु मी कोणाचा प्रभु मी कोणाचा तुझाच परिमे घे माझी तुझाच परिमे घे माझी तन मन धन ही वाचा. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी सौस्मिता लमुवेल माने आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे प्रार्थनेमधील अडथळे. आजचे शास्त्रवाचन आहे इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 10 ते 20 वचन. आणि आजचे विशेष वचन आहे प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करीत जागृत रहा. कलेसकरास पत्र याचा 4 अध्याय 2 वचन. देवाच्या सर्व शस्त्र सामुग्रीतील प्रार्थना हे सर्वात प्रभावशाली आणि सामर्थ्यशाली हत्यार आहे. इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 13 ते 18 वचन. म्हणून त्यामध्ये आमचे गुडघे दुबळे किंवा आमचे मन विचलित करण्याकरता सैतान सर्वतोपरी प्रयत्न करतो. मनावर परिणाम करणाऱ्या त्याच्या डावपेचांवर आम्ही मात कशी करावी ते पाहू. प्रार्थनेत सतत व अविरत राहण्याव्यतिरिक्त जेव्हा आम्ही पूर्णपणे ताजेतवाने राहू अशीच वेळ प्रार्थनेसाठी निवडावी. प्रार्थनेमध्ये मन, आत्मा, प्राण या सर्वस्वांचा सहभाग होतो. पित्याच्या सानिध्यात राहण्यास येशू अगदी पहाटेची वेळ निवडत होता. हडसन टेलर 1832 ते 1905 हे चीनमधील अग्रेसर मिशनरी सूर्योदयाच्या आधी तासनतास प्रार्थना आणि मनन यामध्ये घालवीत असत. प्रार्थना म्हणजे कृपेच्या सिंहासनाजवळ जाणे. येशूच्या रक्तामुळे आम्हास ती सवलत मिळाली आहे. येशूच्या सामर्थ्यशाली रक्ताची जाणीवपूर्वक ओळख आणि त्याच्या रक्ताचे गुण हे आमचे पाय शत्रूच्या विरुद्ध घट्ट रोवण्यास आम्हास मदत करतात. जेव्हा आम्ही सकारात्मक कबुली देतो आणि येशूच्या रक्तामुळे मिळणाऱ्या आशीर्वादाचा पूर्णपणे विनियोग करतो तेव्हा सैतान अगदी हादरून जातो. इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय 14 ते 16 वचन आणि प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 11 वचन. आमच्या प्रार्थना या प्रशंसा आणि उपकारस्तुतीने भरलेल्या असल्या पाहिजेत. परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तवनात वस्ती करतो. स्तोत्र 22 ते 3 वचन. जेव्हा परमेश्वराच्या सानिध्याची जास्तीत जास्त जाणीव होऊ लागते तेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये विरून जातो. त्यामुळे मनही विचलित होत नाही. फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 6 वचन. हे मी जाणले आहे की मध्येच अन्य भाषेतून प्रार्थना व स्तवन करणे मला फार फायदेशीर ठरले आहे. 1 कोरिंथ याचा 14 अध्याय 14 वचन. प्रार्थनेत लक्ष नसल्यासही मन इकडे तिकडे भटकू लागते. आपल्या विनंत्या निश्चित व स्पष्ट असणे फार महत्त्वाचे असते. त्यांची एक यादी करून प्रत्येक विनंतीवर पाठोपाठ प्रार्थना करणे फार परिणामकारक ठरते.
प्रत्येक वेळी डोळे बंद करूनच प्रार्थना करावी अशी वचनात आज्ञा नाही. डॉक्टर ओसवाल्ड जे स्मिथ 1889 ते 1986 महान कॅनेडियन मिशनरी चालत फिरत मोठमोठ्याने उघड्या डोळ्यांनी आपल्या खोलीत प्रार्थना करीत. जेथे प्रार्थनेला अडथळा होणार नाही व बाहेरील जगाच्या आवाजाचे अडथळे होणार नाहीत अशीच जागा याकरिता निवडावी. प्रार्थनेस सुरुवात करण्याआधी आम्ही खोलीचे दार बंद करावे अशी येशूने आम्हास शिकवण दिली आहे. मत्ते 6:6 प्रार्थना संभाषण आहे. पवित्र शास्त्र नजरेसमोर उघडे ठेवून प्रार्थना करणे मला फार फायद्याचे वाटते. दानिएलाचा 9 1-3 या सगळ्या नियमांचे पालन करून देखील आम्हास प्रार्थनेत अडचणी येतात. ज्या क्षणी आम्हास अडथळा येतो त्याच क्षणी त्यास अटकाव करा. येशूच्या नावामध्ये हा वाक्यांश फक्त प्रार्थनेच्या सुरुवातीला आणि शेवटी वापरण्याकरिता नाही, तर तो आमच्या प्रार्थनेचा मूलभूत पाया आणि आमची अधिसत्ता आहे याची सतत जाणीव ठेवूनच प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येक गोष्टीसाठी तुझे आभार मानतो. होय देवबाप्पा, प्रार्थनेचे महत्त्व तू आम्हाला समजावून सांगितलेस. प्रार्थना कशी करावी याचे मार्गदर्शन तू आम्हाला केलेस, याबद्दल धन्यवाद देते प्रभू. कारण केवळ प्रार्थनेद्वारे आम्ही तुझ्याजवळ येऊ शकतो, तुझ्याशी बोलू शकतो. देवबाप्पा, जशी आमच्यासाठी तशीच इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी आमचे सहाय्य कर. ही विनंती प्रभू येशूच्या नावामध्ये करते म्हणून ऐक बापा. आमेन.